जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराट येथे मनोज जरांगे पाटील हे पुन्हा आता आमरण उपोषणाला बसले। राज्य सरकारला 40 दिवसांचा अवधी देण्यात आला होता, तरी पण मराठा आरक्षणासंदर्भात कुठलाही निर्णय न झाल्याने आता मनोज जरांगे पाटील हे पुन्हा आमरण उपोषणाला बसले। याच अनुषंगाने नाशिकच्या शिवतीर्थावर सकल मराठा समाजाच्या वतीने सरकार विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने संपूर्ण नाशिक जिल्ह्यात राजकारण्यांना गाव बंदीचा निर्णय घेण्यात आलाय। प्रत्येक गावागावात जाऊन आता फलक लावण्यात येणार आहे। तसेच गावातील नागरिकांना मार्गदर्शन करत राजकारण्यांना गावात कुठल्याही कार्यक्रमासाठी येण्यास बंदी घालण्यात येणार असल्याची माहिती सकल मराठा समाज नाशिकच्या वतीने देण्यात आली आहे। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अंतरवाली सराट येथे मनोज जरांगे पाटील हे 40 दिवसांच्या अल्टिमेटम नंतर आता पुन्हा उपोषणाला बसले। याच अनुषंगाने आज आपण नाशिकच्या शिवतीर्थावर आलो आहोत। येथील साखळी उपोषण जे सुरू आहे, या साखळी उपोषणाचा आज 42वा दिवस आहे। 40 दिवस सरकारने मुदत मागितली होती, परंतु या मुदतीत सरकार हे मराठ्यांना आरक्षण देण्यास सपशेल अपयशी ठरले। आता मराठा समाजाच्या या आरक्षणाच्या आंदोलनाची पुढची दिशा काय आहे, आज आपण इथं जाणून घेऊया। दिवसाचा अल्टिमेटम सरकार त्यात अपयशी ठरले, तर आता पुढची दिशा काय आपली? आज आमचा उपोषणाचा 42वा दिवस आहे। जसं जरांगे पाटलांनी सुरुवात केली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर आपलं साखळी उपोषण सुरू होतं। परत आजपासून जरांगे पाटलांनी आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे आणि आमचं साखळी उपोषण सातत्याने असं सुरू राहणार आहे। आणि दुसरं असं का नाशिक जिल्ह्यामध्ये जवळजवळ 35% गावांमध्ये गावबंदी झालेली आहे। उद्यापासून आम्ही जिल्ह्याचा दौरा करून उर्वरित गावांमध्ये गावबंदी कशी होईल याच्यासाठी जनजागृतीसाठी आमची एक टीम फिरणार आहे। आणि दुसरं असं का प्रत्येक गटनिहाय म्हणजे जिल्हा परिषद गटाच्या मोठ्या गावामध्ये आरक्षणाचा असा एक मंडप टाकून तिथं बाकीच्या गावांनी त्याच्यात सहभागी व्हायचं आहे, अशा पद्धतीचं आता आमचं पुढचं नियोजन आहे। आणि हा लढा आरक्षणाचा असा तीव्र करण्याचं काम नाशिक जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने केलं जाईल। मुख्यमंत्र्यांनी काल दसरा मेळाव्यामध्ये घोषणा केली की कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही, परंतु मुख्यमंत्र्यांनीच जरांगे पाटलांचं उपोषण सोडवलं होतं आणि त्यांनी 40 दिवसाचा वेळ मागितला होता। मग यावर आता मुख्यमंत्र्यांची भूमिका काय नेमकी? मुळात मुख्यमंत्र्यांनी काल आहे ना मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे। 40 दिवसाचा वेळ घेऊन त्यांनी कुठल्याही मराठा समाजाला आरक्षणाच्या संदर्भात जो शब्द दिला होता तो मुळात पाळलेला नाही आहे। मुळात त्यांनी समाजाची ऑलरेडी फसवणूक केली आहे आणि परत एकदा फसवण्यासाठी त्यांनी खोटी शपथ घेऊन परत लोकांना सहानुभूतीच्या याच्यात घेऊन साथ घालण्याचा जो प्रयत्न केला आहे। मुळात हे आपण ते हिंदीमध्ये म्हणतो मगरमच्छ के आशू, अशा पद्धतीने राजकारण होत नाही आणि सगळ्या समाजाला समान वागणूक देण्याचं जे ते म्हणताय, मुळात मराठा समाजाला सातत्याने फसवलेलं आहे या सगळ्याच राजकारण्यांनी। आणि त्याच्यात मराठा समाजाच्या राजकारण्यांवर आमचा जास्त करून रोष आहे। त्याचं कारण असं का मराठा समाजाने आत्तासुद्धा 150 आमदार निवडून दिलेले आहे आणि बरेच मुख्यमंत्री मराठा राहिलेले आहे, बरेच कॅबिनेट मंत्री मराठा राहिलेले। परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे का 60 दिवस ह्या आंदोलनाला सुरुवात होऊन जवळजवळ झालेली आहे आणि सातत्याने ह्या लोकांनी ह्याच्यावर कुठलीही भूमिका न घेता उलट नारायण राणे असतील, रामदास कदम असतील, शिवतारे असतील, निलेश राणे असतील, अशा अनेक मराठा आमदारांनी मंत्र्यांनी उलट मराठा समाजाची थट्टा केलेली आहे की आम्ही 96 कुळी आहे, आम्ही ओबीसीतून दाखले घेणार नाही। मुळात मराठा समाजाला मराठा आणि कुणबी एकच आहे हे पुराव्यांनीशी माहिती आहे। त्याच्यामुळं यांनी लोकांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला नाही तरी चालेल, कारण आता जो केला आहे तो मुळात ते स्वतःशीच खोटं बोलत आहे। कारण नारायण राणे स्वतः त्या समितीचे अध्यक्ष राहिलेले, त्यांनी अहवालात तसं लिहिलेलं आहे मराठा आणि कुणबी एकच आहे म्हणून। त्याच्यामुळं हे कोणाचे तरी शब्द स्वतः बोलत आहे, फक्त त्या ठराविक कोणीतरी त्यांच्या पाठीमागं ताकद आहे ते त्यांना बोलायला भाग पाडते। परंतु मराठा समाज आता इतका दूध खुळा राहिलेला नाही, तो कोणाच्याही बोलण्याने काही बिथरणार नाही आणि तो एक संघ राहणार आहे जरांगे पाटलांच्या पाठीशी। मराठा समाजाचं जे साखळी उपोषण आमरण उपोषण सुरू आहे गेली 42 दिवस, हे संपूर्ण महाराष्ट्र तापतोय, परंतु मराठा समाजाच्या या आंदोलनाला दुर्लक्षित केलं जात आहे का, याच्यावर आपलं काय मत? खरं तर आम्ही आता आहे ना म्हणजे पूर्वीप्रमाणे आता आम्ही कोणी नेतेगिरी स्वीकारलेली नाही आहे। आमचा मराठा समाजाचा एकच आमची आशा आहे का मनोज जरांगे पाटील हीच आशा आहे, ही अंतिम आशा आहे।
आज नाही तर उद्या नाही या आशेवर आम्ही या ठिकाणी नाशिक जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी शिवस्मारकात उपोषण करतो। आमच्याप्रमाणे महाराष्ट्रातले अनेक मराठा बांधव तालुका पातळीवर, गाव पातळीवर, जिल्हा पातळीवर अशा पद्धतीचे मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषणं करताय, सातत्यपूर्ण करताय, मोठे त्यागाने हे सुरू आहे। मात्र आम्हाला आमचे जे धोरण ठरतं उपोषणाचं हे मनोज जरांगे पाटील जे सांगतात, जे पत्रकार परिषदेतून आव्हान करतात, या सगळ्या नियमाचं पालन करून आम्ही करत असतो। कारण आमचं आणि त्यांचं मत एकच आहे। कारण आम्ही गेल्या अनेक वर्ष ज्या हालतमध्ये आयुष्य जगतोय, कारण आमच्या पुढच्या पिढ्यांचा प्रश्न आहे। आमची पिढी तर मातीतच गेली, मात्र भविष्यात येणाऱ्या अनेक पिढ्यांना शिक्षण आणि रोजगार याच्यापासून पुन्हा एकदा खस्ता खावा लागणार आहे। आधीच आपण रस्ता तळाला गेलोय, तर शेतकऱ्याची जमीन राहिली नाही, त्याच्यानंतर सर्वसामान्य माणसाला, आता किरणी कामगार हा मुंबईचा मराठी माणूस आहे, तो विस्थापित झालेला। आमरण उपोषणावर ठाम झाले, तर मग मनोज जरांगे पाटलांची पुढची दिशा आणि संपूर्ण नाशिक जिल्हाभरातून कार्यकर्त्यांचा प्रतिसाद कसा मिळतो? जरांगे पाटलांची जी भूमिका आहे तीच आमची भूमिका असणार आहे। आंदोलन हे कायद्याच्या चौकटीत उभं राहूनच असणार आहे आणि कायद्याच्या चौकटीत उभं राहून कायदा कसा हातात घेता येतो हे राज्यकर्त्यांना खूप चांगलं माहिती आहे। त्यामुळे त्यांनी आता आमचा नाद करू नये। त्यांनी आमच्यावर जे सोडलेले समाज बांधवांचे जे नेते, तथाकथित नेते, ते आता जसे राणे, अजितदादा बोलले, ते रामदास कदम बोलले, इकडे विखे बोलले, यांना आता आम्ही सर्व समाजाने बायकॉट केलेलं आहे। आता तुम्ही समाजाचे राहिलेले नाही, तुम्ही सत्तेचे आहेत, हे सर्व समाजाला कळलेलं आहे। यांना जिकडे ज्याची लाट त्याची चाट असा प्रकार यांचा चाललेला आहे। त्यामुळं समाजाने आता एक निस्वार्थी माणूस भेटलेला आहे, जो म्हणतोय जे काही बोलायचं ते मीडियासमोर बोला, समाजासमोर बोला, बंद खोलीत बोलू नका, असा एकमेव आमचा नेता आहे ज्याचं नाव आहे जरांगे पाटील। आणि त्यांची भूमिका ती ही सर्व समाजाची भूमिका राहिली। गोष्ट गावबंदीची तुम्ही सांगितलं, कारण काँग्रेसही आरक्षणाला विरोध करत नाही, शिवसेनाही आरक्षणाला विरोध करत नाही, राष्ट्रवादीही विरोध करत नाही, भाजपही विरोध करत नाही, मग आडलं कुठं? एका रात्रीत आर्टिकल 370 सारखे गंभीर विषय पार्लमेंटमध्ये घेतात, एका रात्रीत राष्ट्रपती राजवट उठवतात, पहाटे पहाटे शपथ घेतात, 1:30 वाजता राष्ट्रपती जागा राहतो, आणि मग मराठा आरक्षण घ्यायला काय हरकत काय? कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट करायला अडचण काय? तुमची इच्छाशक्ती कमी पडते। आता इथून मागं त्यांनी काय केलं की उद्धव ठाकरेंना ते टिकवता नाही आलं असं ॲलिगेशन्स केले, पण आता सरकार दोन्ही तुमचंच आहे। एक तर आता राज्यही केंद्राला सांगू शकत नाही तुमच्यामुळे अडलंय, आणि केंद्रही राज्याला सांगू शकत नाही तुमच्या काढलंय। दोन्ही सभागृहामध्ये तुमची सत्ता आहे भाजपवाल्यांची, तुम्ही द्या ना आरक्षण, आम्ही तुम्हाला देव म्हणून देवावरच बसू, ही समाजाची भूमिका आहे। त्यामुळं याच्यात पक्षीय राजकारण आणू नये आणि मराठा समाजाच्या नेत्यांना पुढं करून जो कोण बोलतोय त्यांच्या पाठीमागं, अजितदादा असेल, विखे असतील, अजून कोण रे कदम, यांना पुढं करून, राणे यांना पुढं करून जो बोलतोय तो समाजाला माहिती आहे कोण आहे, आणि त्यांनी एवढंच मला सांगायचं आहे, त्याला समजतं तो खूप हुशार आहे। आणि कुणीतरी सांगितलेलं आहे जास्त हुशार माणसाच्या हातात जर ही सत्ता गेली तर देश चुकीच्या मार्गाला जाऊ शकतो, हे सत्य आहे। आज तीच परिस्थिती आहे, आज देशाचं संविधान खरंच धोक्यात आहे। आणि हे कोण करतंय? 102ची घटनादुरुस्ती जर केली नसती तर SEBC जे स्पेशल इकॉनॉमिकल बॅकवर्ड जे हायकोर्टाने दिलं होतं रिझर्वेशन, ते टिकलं असतं सुप्रीम कोर्टात सुद्धा, पण 102ची घटनादुरुस्ती कोणी केली हे याचा सर्व समाजाला सगळं कळतंय। फक्त आता वेळ आलेली आहे, यांनी लवकरात लवकर समाजाच्या भावना समजून आरक्षण द्यावं बस। सध्या आता या आंदोलनाची पुढची दिशा आहे की राजकीय लोकप्रतिनिधी किंवा राजकीय नेत्यांना गावबंदी केली जाते, त्यासाठी मार्गदर्शन केलं जाते, पण सरकारकडून यावर काही दडपशाही किंवा कायद्याच्या दृष्टीने पावलं उचलल्या जातील का? सकल मराठा समाज नाशिक यांच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक गावात आमदार, खासदार, राज्यकर्ते यांना गावबंदी केलेली आहे। ही गावबंदीचे आपण त्या गावांमध्ये बॅनर देखील लावलेले, हे बॅनर बघून किंवा हा मेसेज बघून जरी आमदार खासदारांनी गावात जाण्याचा प्रयत्न केला आणि काही चुकीचं जर त्या ठिकाणी घडलं तर त्याला मराठा समाज जबाबदार राहणार नाही, कारण की आपण अगोदरच अल्टिमेट दिलेला आहे की आता जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमदार खासदार यांनी गावात फिरायचं देखील नाही। जोपर्यंत ते यांना आपल्या मराठा समाजाच्या आमदारांना काहीतरी समाजाविषयी वाटलं पाहिजे, इतर समाजाचे जे आमदार आहे, मंत्री असतील
जसं की गोपीचंद पडळकर असेल, तो त्यांच्या समाजासाठी काहीतरी आंदोलनं करतो, भूमिका मांडतो. भुजबळ असतील, भुजबळ त्यांच्या समाजासाठी काहीतरी करताय. अजून इतर असतील. आपले मराठा समाजाचे आमदार खासदार की झोपले की काय, हा एक मोठा प्रश्न या मराठा आमच्या मराठा बांधवांसमोर आहे. अजून एवढं होऊन देखील आज 42वा दिवस असून देखील इथं आपल्या जिल्ह्याचे जे मराठा पालकमंत्री आहे, नाशिक जिल्ह्याचे मराठा खासदार आहे, काही आमदार आहे, ते अजून देखील त्यांना समजलं नाही का इथं उपोषण चालू आहे. यापुढे देखील आमचं हे साखळी उपोषण अशाच प्रकारे चालू राहणार आहे. फक्त आमच्यापैकी प्रमुख जे आहे ते जिल्हा दौरा करून प्रत्येक गावात एक जनजागृती म्हणून फिरणार आहे. मराठा आरक्षणासंदर्भात आता मराठा कार्यकर्ते आणि मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र स्वरूपाची आंदोलनं तसंच लोकप्रतिनिधींना गावबंदी केली जाते. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने जर ठरवलं तर अर्ध्या रात्रीत मराठ्यांना आरक्षण मिळू शकतं आणि आता सरकारने खरंच मराठा समाजाचा अंत पाहू नये अशा आता तीव्र वेदना मराठा समाजाच्या वतीनं सांगितल्या जात आहेत. सरकार एका रात्रीत कुठलाही निर्णय घेऊ शकतो, मग मराठा आरक्षणासंदर्भातच निर्णय घेतला इतका उशीर का लागतोय? त्याचबरोबर मराठा समाजाच्या नेत्यांवरही सकल मराठा समाजाच्या वतीनं नाराजगी व्यक्त करण्यात आली आहे. आता आंदोलनस्थळी भेटी देण्यापेक्षा राज्यसभा तसेच विधानसभा लोकसभेमध्ये आता आरक्षणासंदर्भात लवकरात लवकर चर्चा करावी, तसेच मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण कसं मिळेल याबाबतही आता सकल मराठा समाजाच्या वतीनं मागणी करण्यात आली आहे. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी अमोल वाघमोडे सह गौरव पाटील, नाशिक.